नमस्कार, मी सुनील जावडेकर वन महाराष्ट्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजचा दिवस जो आहे तो महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तेवढाच महत्त्वाची अगदी ब्रेकिंग न्यूज आपण म्हणतो, महत्त्वाची घडामोड म्हणतो, असा घडवणारा आहे। कारण की आपण तुम्हाला आठवत असेल तर बदलापूरच्या लैंगिक अत्याचारावरती आणि त्यानंतर तेथे उसळलेल्या जनक्षोभावरती आपण एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ याआधी बदलापूरकरांचा आक्रोश या शीर्षकाखाली केलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण बदलापूरकरांचा आक्रोश नेमका कशाबाबत आहे, त्यांच्या सरकारकडून, सत्ताधाऱ्यांकडून, न्यायपालिकेकडून अथवा इथल्या ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत, मग ती पोलीस यंत्रणा असेल, अन्य सरकारी यंत्रणा असतील, यांच्याकडून नेमक्या सर्वसामान्य जनतेच्या कोणत्या अपेक्षा होत्या हे मांडण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता। आजची याच्यातली सगळ्यात मोठी घडामोड जी आहे ती म्हणजे या बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील जो प्रमुख आरोपी होता अक्षय शिंदे, याचा एन्काउंटर करून त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। आता ह्या घटनेकडे बघण्याचे जे काही दृष्टिकोन आहेत प्रत्येकाचे, प्रत्येक राजकीय पक्षाचे म्हणतो आपण, ते वेगवेगळे आहेत। विरोधी पक्ष या एन्काउंटरवरून देखील राज्य सरकारला टार्गेट करत आहेत, तर दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एन्काउंटर संदर्भात राज्य सरकारची भूमिका ठामपणे मांडलेली आहे। या सर्व राजकीय भूमिकांच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेच्या मनातलं जर आपण त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेतल्या तर ही कारवाई राज्य सरकारच्या आदेशानुसार झाली असेल अथवा ती पोलीस ज्याप्रमाणे सांगत आहेत त्यानुसार ती त्यावेळची तात्कालिक स्वसंरक्षणार्थ केलेली प्रतिक्रिया असेल। मात्र त्यातून जे काही झालं आहे त्याचं वन महाराष्ट्र म्हणजेच आपलं यूट्यूब चॅनल हे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर स्वागत करत आहे। बघा, बदलापूरची ही जी आदर्श विद्या मंदिरमधली घटना झालेली होती, 3.5 वर्षांच्या 2 चिमुरडींवरती या अक्षय शिंदे नामक हा जो कोणी नराधम होता याने लैंगिक अत्याचार केले होते। लैंगिक अत्याचार केल्यानंतर या मुलींचे पालक हे साधारणपणे आठवडाभर पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत होते, शालेय व्यवस्थापनाकडे गेले होते, मात्र त्यांची दखल कोणीही घेतली नव्हती। अखेरीस जेव्हा सोशल मीडियातून या प्रकारच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या तेव्हा बदलापूरकरांच्या संतापाचा स्फोट झाला आणि बदलापूर रेल्वे स्टेशन इथे रेल रोको आंदोलन दिवसभर करण्यात आलं। दिवसभर रेल्वे पूर्णपणे रेल्वे सेवा ठप्प होती। त्यावेळची जर परिस्थिती आपण बघितली तर त्यामध्ये संतप्त जो पालकांचा जमाव होता त्यांची एकच मागणी होती की आरोपीला इथल्या इथे फाशी द्या, तात्काळ फाशी द्या। आता भारतीय न्याय व्यवस्था जी आहे ती एका न्याय संहितेनुसार चालणारी व्यवस्था आहे। भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये कोणत्याही गोष्टीची आपण म्हणतो की खात्री पटल्याशिवाय, ठोस पुराव्याशिवाय आणि त्याबाबतचं सगळा खटला जो आहे तो न्यायालयात चालवून जोपर्यंत आरोपीवर दोष निश्चिती होत नाहीत, दोषारोपाचं निश्चितीकरण होत नाही, त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत भारतीय न्यायव्यवस्था ही आरोपीला गुन्हेगार मानत नाही, ती आरोपी म्हणते, गुन्हेगार नाहीत। मात्र याचाच फायदा दुसरीकडे आपण बघितलं तर गुन्हेगार हे मोठ्या प्रमाणावर घेताना दिसतात। आणि जेव्हा अशा घटनांचा म्हणजे विशेषतः महिलांवरच्या, लहान बालिकांवरच्या, लहान मुलांवरच्या आणि स्त्रियांवरच्या अत्याचारामध्ये या अशा कायद्यातील पळवाटांचा गुन्हेगार जेव्हा मोठ्या प्रमाणावरती गैरवापर करतात तेव्हा बदलापूरकरसारखी म्हणजे बदलापूरची घटना जी आहे त्यातला जो आक्रोश व्यक्त झाला लोकांचा,
हा व्यक्त होण्यामागचं कारण जे आहे ते या वारंवार घडणाऱ्या घटनांना एकीकडे आपल्या व्यवस्थेमध्ये जे काही वेळ काढूपणा होतो आणि प्रत्यक्षात आरोपीला, खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, ते एक तर जामिनावर सुटतात किंवा मग काही वर्ष केस चालून त्या प्रकरणातून निर्दोष मुक्त होतात. दोष सिद्ध होऊन शिक्षा होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे आणि हे भारतीय नागरिकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि त्यामुळेच जेव्हा हे बदलापूरचं प्रकरण घडलं तेव्हा रेल रोको झाल्यानंतर पालकांनी आणि तिथल्या संतप्त जमावांनी जी मागणी केली होती की येथे आरोपीला फाशी द्या. आता नागरिकांचा संतापाची जी भावना होती ती समजून घेणारं सरकार निश्चितच आहे. परंतु जरी नागरिकांची मागणी असली आणि ती योग्य असली तरी देखील त्याची अंमलबजावणी करणं हे काही न्यायालयाच्या आदेशाशिवाय सरकारनं करता येणं शक्य नव्हतं. मग अखेरीस याच्यामध्ये शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मी म्हणेन उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला कणखरपणा दाखवलेला आहे. कठोर महिलांच्या अत्याचाराविरोधात किंवा बालिकांच्या अत्याचाराविरोधात कठोर भूमिका घेत जो एक या एन्काउंटरमधून जो काही एक संदेश महाराष्ट्रातील जनतेला गेलेला आहे तो जर लक्षात घेतला तर राज्य सरकारची भूमिका याबाबतची ही योग्य आहे असं मला स्वतःला पत्रकार म्हणून वाटतं. कारण की जरी एन्काउंटरबाबत विविध शंका कुशंका उपस्थित केल्या गेल्या असतील त्या दरवेळी केल्या जातात, मात्र असं असलं तरी जर खऱ्या गुन्हेगारांना वेळीच शिक्षा करायची असेल, त्यांना वेळीच ठेचायचं असेल तर असे एन्काउंटर होणं ही या सध्याच्या काळाची नितांत गरज आहे. आणि हे एन्काउंटर की जे आपण जर एन्काउंटरचा थोडक्यात जर इतिहास तपासला तर गेल्या साधारणपणे एक 20 वर्षामध्ये किंवा 18-20 वर्षांमध्ये म्हणू आपण एन्काउंटर ही झालेली नाहीत. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधलं पहिलं एन्काउंटर आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यासाठी निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पात्र आहेत, कारण की त्यांनी ज्याप्रमाणे या प्रकरणात अक्षय शिंदेने जे सांगितलं जातं की अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून ट्रान्झिट कॅम्पमध्ये नेलं जात होतं आणि त्याचा ताबा बदलापूर पोलिसांकडून हा ठाणे क्राईम युनिटकडे दिला जात होता. त्यावेळेला तिथे उपस्थित असलेले जे पोलीस अधिकारी होते मोरे नावाचे, त्यांचं रिव्हॉल्वर अक्षय शिंदेने हिसकावलं आणि स्वतःवर गोळी झाडून घेऊन त्यांच्यावर देखील गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीस अखेरीस स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी देखील त्याच्यावरती गोळीबार केला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्यामध्ये मोरे नावाचे पोलीस अधिकारी देखील जखमी झाले. या एन्काउंटर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी प्रतिक्रिया माध्यमांना दिली ती खूप बोलकी आहे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधल्या खऱ्याखुऱ्या धर्मवीराची आठवण करून देणारी आहे. ठाणेकरांचं दैवत असलेले स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब हे देखील महिलांच्या वरील अत्याचाराबाबत अत्यंत संतापत असत. त्यांच्या त्याबाबतच्या भावना अत्यंत तीव्र असायच्या आणि महिलांवरती अत्याचार करणारा कोणी असेल तर त्याला स्वतः आनंद दिघे हे त्यांचा प्रसाद द्यायचे. तर त्याच धर्तीवरती बदलापूरच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी या एन्काउंटर प्रकरणात जी भूमिका घेतली ती निश्चितच राज्यातील जनतेच्या दृष्टीने एक आपण म्हणू दिलासादायक आणि सुखावह घटना आहे. याचं कारण मी जसं सांगितलं की न्याय व्यवस्था जी आहे
न्याय व्यवस्थेकडून जर न्याय मिळण्यामध्ये जो काही एक आपण म्हणतो प्रोसिजरल डिले, प्रक्रियेदरम्यान जो काही विलंब लागतो, त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त होत असतो. आणि हा रोष बदलापूरच्या प्रकरणामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेने रेल्वे रुळांवर उतरून रेल रोको करून व्यक्त केलेला होता. आणि त्यावेळी त्यांची जी मागणी होती की आरोपीला फाशी द्या, तर ही तत्काळ फाशी देणं कुठल्याही राज्य सरकारला शक्य नसतं. परंतु जरी राज्य सरकार फाशी देऊ नाही शकलं तरी त्याचा जो काही अल्टरनेट मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एन्काउंटरच्या माध्यमातून जरी शोधलेला असला असं जरी आपण समजलं तरी देखील राज्यातील जनता राज्य सरकारच्या या भूमिकेवरती समाधानी आहे असं म्हणायला आपल्याला बिलकुल हरकत नाही. याबाबत विरोधक ज्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत, जरी आपण विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांची प्रतिक्रिया ऐकली किंवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांची प्रतिक्रिया ऐकली किंवा अगदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची प्रतिक्रिया ऐकली, तरी याच्यामध्ये जेव्हा प्रत्यक्षात बदलापूरला जनतेचं उग्र आंदोलन सुरू होतं त्यावेळेला विरोधकांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या त्या प्रतिक्रिया आणि आता अक्षय शिंदेचे एन्काउंटर झाल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया या कुठेतरी परस्पर विसंगत आहेत. विरोधकांचा या प्रकरणी म्हणजे राज्य सरकारवर टीका जरूर करावी, परंतु ज्याच्यामध्ये राज्याच्या एखाद्या प्रकरणामध्ये राज्यातील जनतेची भावना अत्यंत संतप्त असेल अशा प्रकरणामध्ये आणि ज्याच्यामध्ये विरोधकांनी स्वतःहून आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी केलेली आहे, अशा प्रकरणात जर आरोपीचं एन्काउंटर होऊन त्यात त्याचा मृत्यू होत असेल तर अशा वेळेला विरोधकांनी देखील कुठेतरी जनतेची बाजू ही राज्य सरकारच्या बरोबरीने घेतली पाहिजे, एवढंच यातून म्हणायचं आहे. आणि हेच जर आता एकतर 2 महिन्यांनी निवडणुका आहेत, मुळात या प्रकरणावरून राज्यातील जनतेमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारच्या विरोधात रोष होता. हा रोष कुठेतरी या एन्काउंटरच्या माध्यमातून कमी करण्याचा आणि राज्य सरकारची प्रतिमा महिलांच्या मनामध्ये जनमानसामध्ये अधिक उजळवण्याचा प्रयत्न हा निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आणि राज्य सरकारच्या या भूमिकेचं तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील कठोर प्रशासकाचं या निमित्ताने महिलांच्या सुरक्षिततेसाठी अभिनंदन करायलाच हवं. धन्यवाद.